पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरण चांगलंच वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं। या व्यवहारात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं देखील नाव आल्यानं या वादाला राजकीय वळण देखील लागलेलं। अशातच रविवारी रात्री उशिरा हा जमीन व्यवहार रद्द करत असल्याचे बांधकाम व्यावसायिक विशाल गोखले यांनी जाहीर करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केलाय। याबाबत विशाल गोखले यांनी ईमेलद्वारे बोर्डिंगच्या संचालक मंडळाला कळवलं असून नैतिकतेच्या मुद्द्यावरून या व्यवहारातून बाहेर पडत असल्याचं म्हटलंय। गेल्या काही दिवसांपासून या जमीन व्यवहारावरून अनेक आरोप करण्यात येत होते। माजी आमदार तथा शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात आरोपांची राळ उठवलेली। शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी देखील या जमीन व्यवहाराचा मुद्दा चांगलाच लावून धरलेला। याखेरीज मंत्री मुरलीधर मोहोळ यांना जैन मुनींनी घेराव घालत या व्यवहाराबाबत तीव्र नाराजी देखील व्यक्त केलेली। या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर आता जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्यात आलाय। असं असलं तरी राजू शेट्टी यांनी व्यवहार कागदोपत्री रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचं म्हटलंय। यामुळे याबाबत पुढे आणखी काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।